मित्रांनो, स्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता जानकी जेव्हा विटनेस बॉक्समध्ये येते आणि आता ही ॲडव्होकेट गीतांजली आहे सरंजामे तिच्यावर भलते सलते आरोप करत असते, तेव्हा मात्र आता लगेच जानकी ही खूप भडकलेली असते। कारण ह्या मायेनेच मात्र माझ्या ओवीला माझ्या विरुद्ध भडकावले आणि माझ्या विरुद्ध भडकून मात्र आता तिने ओवीला काय हवं नको ते वाईट असं शिकवले। त्यामुळे मात्र खरंच ही माया एक अशी दोषी आहे, कारण ती गुन्हेगार आहे आणि तिला शिक्षा तर व्हायलाच हवी। तेव्हा मिलॉर्ड साहेब आता जानकीला म्हणतात की ऑर्डर ऑर्डर, कारण आता हे बघा जे काही तुम्हाला बोलायचं आहे मिसेस जानकी रणदिवे ते मात्र या कोर्टामध्ये हळूच बोला, कारण हे कोर्ट आहे तुमचं घर नाही। तेव्हा आता जानकी म्हणते की माफ करा न्यायाधीश साहेब, कारण हे बघा न्यायदेवतेवर मात्र बोट ठेवलेलं तुम्हाला नाही आवडणार, तसेच मात्र कोणीही माझ्या ममत्वावर आणि माझ्या आईपणावर असे ती गीतांजलीकडे बघत म्हणते की बोट ठेवलेलं मला नाही आवडणार आणि मीच काय तर जगातील कोणतीही आई हे सहन नाही करू शकणार आणि माफ करा माझा ताबा सुटला पुन्हा असं नाही होणार। त्यावरती मात्र आता लगेच इन्स्पेक्टर साहेब हे ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे यांना म्हणतात की हे बघा तुम्ही मात्र भान ठेवून आता हे प्रश्न विचारा, नाहीतर कोर्ट तुम्हाला काहीतरी तक्रार करेल। तेव्हा अवंतिका लगेच आता पुढे येते आणि म्हणते की हे बघा मिलॉर्ड साहेब, जे काही ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे आहे तर त्या मात्र आता हे कोर्टाच्या आधारावर प्रश्न नाही विचारत, तर मात्र कौटुंबिक अगदीरित्या यावर घाव घालून मात्र ते प्रश्न विचारतात आणि एवढंच नाही तर त्या पर्सनल असे अटॅक सुद्धा करतात, नसत्या तसत्या गोष्टीचा मात्र संबंध लावून मुद्दे सांगतात आणि जे काही ते आता विचारले जाणारे प्रश्न आहे ते सर्व चुकीचं आहे, त्यांचं सगळं काही चुकीचं आहे। तेव्हा लगेच आता मिलॉर्ड साहेब म्हणतात की हे बघा ॲडव्होकेट अवंतिका रणदिवे त्यांना योग्य ती ताकीद दिलेली आहे, आजच्या दिवसाची कारवाई आहे तर ती येथे स्थगित करता येते आणि पुढील जे काही आता ही कारवाई होईल जाईल हे कोर्ट जेव्हा हजर होईल त्यावेळेस आता साक्षीदार आणि पुरावे यांच्या आधारे आता हा निर्णय घेतला जाईल आणि त्यावरच हा युक्तिवाद होईल आणि हे कोर्ट मात्र आता अर्जंट आणि कोर्ट आता बंद झालेला आहे। तेव्हा सगळेजण आता उठून उभे राहतात। ॲडव्होकेट गीतांजलीची बोलती आता बंद झालेली असते, ती काही बोलत नसते। तेव्हा लगेच आता ही माया ही जानकी अवंतिका यांच्या सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणते की काय मज्जा आली असेल आज कोर्टामध्ये आणि पुढची हेअरिंग आहे तर ती शेवटची हेअरिंग असेल, त्यानंतर माया मात्र आता तिच्यावर असणारे सगळे काही डाग आहे तर ते पुसून मात्र बाहेर असेल आणि अवंतिकाला म्हणते की तू तर दोन नाही तर कमीत कमी एक तरी गुन्हा सिद्ध करून दाखव। तुम्ही मला कितीही गुंतवण्याचा प्रयत्न जरी केला, कितीही गुंतून बघतात तरी सुद्धा तुमच्या सोबत जो काही भोवताली असणारे गुंत आहे तर तो मात्र अजून वाढलेला असेल हे लक्षात ठेवायचं। तेव्हा सगळे रणदेवी आता मात्र ह्या मायाकडे रागाने पाहतात आणि जानकीला म्हणते की लक्षात ठेवायचं। तेव्हा ऋषिकेश, सारंग, सौमित्र हे सगळेजण तिच्याकडे रागाने बघतात आणि ती सुद्धा त्यांच्याकडे रागाने बघतच तिथून निघून जाते। तेव्हा मात्र जानकी अवंतिकाच्या खांद्यावर हात ठेवते आणि खचायचं नाही असं तिला हिंमत देते। त्यानंतर आता सगळेजण घरी येतात, तर आता घरी आल्यानंतर अवंतिका म्हणते की इथल्या चिपला जाऊन मात्र ही ॲडव्होकेट गीतांजली केस लढेल असं मला वाटलं नव्हतं आणि फक्त एक केस जिंकण्यासाठी मात्र तिने पर्सनल गोष्टीवर अटॅक केला। तेव्हा सौमित्र म्हणतो की मी तुम्हाला म्हटलं होतं की ॲडव्होकेट ह्या ज्या काही गीतांजली सरंजामे आहे तर त्या थेट येथे वार करतील आणि शेवटी ज्या गोष्टीची भीती होती तर तेच झालं। तेव्हा अवंतिका म्हणते की अरे जी गोष्ट घडलेली नाही तर ती गोष्ट घडण्यासाठी म्हणजे रचण्यासाठी आणि कोणत्या गोष्टींची स्टोरी रचलेली आहे आणि हे सगळं विचार करूनच खूप चिडचिड होते। त्यानंतर आता इकडे सारंगला तर वाईटच वाटतं, सारंग खाली मान घालून त्याच्या डोळ्यात पाणी असतं आणि तो सगळ्यांच्या समोर म्हणतो की बहिणी मला तर माझीच लाज वाटते, कारण त्या मायासारख्या घाणेरड्या बाईवर मी कसा जीव लावू शकतो आणि हे बघ दादा, अरे तुम्हाला सगळ्यांना माझी किंमत कळावी म्हणून ओवीला मात्र मी त्या मायेकडे सोपवलं असं मात्र तिने सगळ्यांच्या समोर कोर्टामध्ये सांगितले। तू सांग मी असं करेल का? त्यावरती आता लगेच ऋषिकेश म्हणतो की नाही सांगणार आणि तू असलं कधीही काही करणार नाही, सगळ्यांना आम्हाला माहिती आहे, त्यामुळे तू मनाला इतकं वाईट वाटून घेऊ नकोस। आणि हे बघ सारंग, ती माया आहे जेलमधून सुटण्यासाठी आता वाटेल ते करायला तयार असेल, वाटेल ते धरायला ती जाऊ शकते, वाटेल ते बोलू शकते, तिचं बोलणं आपण इतकं मनाला लावून घ्यायचं नसतं, आपलं आपण ठरवायला हवं। आणि हे बघ माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू इतका त्रास करून घेऊ नकोस आणि शांत हो बरं। तेव्हा ऋषिकेश सारंगला समजावतो आणि त्याला शांत करतो। त्यावरती जानकी सुद्धा समजावते की हे बघा सारंग भाऊजी, आहो पण कोर्टामध्ये लढण्याचं ठरवलेलं आहे तर शेवटी आपल्यावरही वाद हे होणारच।
आणि आपल्याला सुद्धा प्रतिवाद करावा लागणारच आहे। त्यावरती ऐश्वर्या विचारते की जानकी कसं करणार आहेस बरं, म्हणजे कसं की आता हे सर्व घडलेलं नाहीच, मग आपण सुद्धा त्यांच्यासारखं असं रंगून नाही सांगू शकणार। त्यांनी आपल्यावर जे काही खोटं रचलेलं आहे मग आपण आपलं खोटं नाही रचू शकत। आणि जेव्हा एखादं खोटं मात्र ते पुन्हा पुन्हा खरं आहे हे सांगितले जाते तेव्हा हळूहळू मात्र तेच खोटं खरं वाटायला सुरुवात होते। आणि ही स्ट्रॅटेजी मात्र आता त्या ॲडव्होकेट गीतांजली आणि माया या दोघींनी वापरलेली आहे। त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हो ऐश्वर्या एकदम तू करेक्ट बोलते, आपण या सगळ्याला मात्र कसं म्हणजे टक्कर देणार आहोत। तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा मला तर, आणि तेवढ्यात तेथे ओवी येते। ओवीला बघून मात्र आता सगळेजण शांत होतात। तेव्हा ओवी सगळ्यांकडे बघते आणि विचारते की काय झालं, तुम्ही सगळेजण असे शांत का आहात। तेव्हा जानकी म्हणते की ओवी तू तर अभ्यास करत होती, तर आता ओवी म्हणते की आई हे बघ माझा अभ्यास झालेला आहे म्हणून मी खाली आले, पण तुम्हाला काय झालं, तुम्ही सगळेजण इतके शांत का आहात। सगळेजण एकमेकांकडे पाहतात तर ओवी पुढे म्हणते की त्या माया मावशीला मात्र पनिशमेंट झालीच असेल। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सर्वांना एक धक्का बसतो आणि सर्वजण ओवीकडे पाहत असतात। ओवी पुढे विचारते की आता माया मावशीला शिक्षा झाली असेल, मग तर तुम्ही शिक्षा म्हणजे तिला झालेली आहे तर आता खुश व्हायला हवं, आणि तुम्ही तर खुश नाही। तेव्हा आता जानकी ओवीला तिच्या जवळ बोलावते। त्यानंतर मात्र आता जानकी तिला जवळ घेते आणि समजावते की हे बघ तुझी आता एक्झाम झाल्यानंतर, आणि तसेच आता तुझी एक्झाम संपत नसते, बाकीचे एक्झाम तर असतात, मग तसेच आपल्या फॅमिलीची सुद्धा एक्झाम अजून झालेली नाही। त्यावरती आता लगेच ओवी विचारते की तुमचा जो काही फर्स्ट पेपर होता तो डिफिकल्ट होता का। त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हे बघ थोडासा डिफिकल्ट तर होताच, परंतु अजूनपर्यंत आपण फेल नाही झालो बेटा। त्यावरती ओवी खुश म्हणते की बाबा होणार सुद्धा नाही, काही झाले तरी माया मावशीला पनिशमेंट मिळणार आणि आपण जिंकणार आहेत। त्यावरती आता जानकी सुद्धा खुश म्हणते की बरोबर बोलली ओवीस तू, आता ही एक्झाम आहे ना तर ती आपणच जिंकणार आहोत। तेव्हा आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर मात्र एक असा वेगळा आनंद येतोय। त्यानंतर आता जानकी हे ओवीला विचारते की जेव्हा तू माया मावशीच्या सोबत होती तेव्हा तिथे काय काय घडलं होतं बरं, तुला आठवतं का। तेव्हा लगेच आता ओवी विचारत पडते। ओवी आता पाहत असते आणि जानकी म्हणते की हे बघ ओवी हे सगळं काही मला सांगण्याचा प्रयत्न तू करशील का। तेव्हा आता ओवी मात्र आता सगळं काही आठवण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर आता इकडे कोर्टामध्ये म्हणजे जेलमध्ये आता ही ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे आहे तर ती मायाकडे येते आणि मायाला विचारते की माया हे बघ आपण ओवीच्या बाबतीत मात्र प्रश्न विचारून जानकीकडून सगळ्या जे रिॲक्शन आहे ते काढून घेतलेल्या आहेत, तर हे बघ आता मात्र मला ओवीच्या स्वभावाबद्दल सगळं काही कळायला हवं। त्यावरती आता माया म्हणते की ओवी तर इतर लहान मुलासारखीच आहे, खेळकर आहे, सगळ्यांशी हसून खेळून बोलणारी आणि सगळ्यांशी मन मिळवून राहणारी, परंतु हट्टी मात्र ती अजिबात नाही। तिच्यासाठी मात्र जी माणसं तिच्यासाठी स्पेशल आहे तर त्यांच्याकडून मात्र ती तिचे हट्ट पुरवून घेते। आणि जानकी मात्र तिची आई असल्यामुळे तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न तर करतच राहते, पण ओवी मात्र सारंगकडून हट्ट पूर्ण करून घ्यायची आणि सारंग नंतर मात्र ती माझ्याकडून हट्ट पूर्ण करायची, आणि म्हणून तर या सगळ्या गोष्टीचा मी फायदा करून घेऊ शकले। त्यावरती आता हे सर्व ऐकल्यानंतर ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे म्हणते की याचा अर्थ काय होतो माया, तुला समजते का, कारण आपण जर तिचे लाड पुरवले, आपण तिचे हट्ट पुरवलेत, तिला जे हवं आहे ते दिले तर मात्र ती आपल्या बाजूने येऊ शकते। तेव्हा आता लगेच माया म्हणते की नाही, कारण सुरुवातीला सुद्धा मला हेच वाटलं होतं, पण अजिबात नाही, कारण आज आपण जानकीला उकसावलं आणि तिला चीड येईल असं आपण बोललो होतो, आणि किती काही झालं तरी ओवी ही जानकीची मुलगी आहे। आपण ओवीशी मात्र कितीही प्रेमाने आणि कितीही गोड बोललो तरी सुद्धा मात्र तिचा जानकीवर खूप जीव आहे, आणि त्या मूर्ख सारंगवर सुद्धा तिचा खूपच जीव आहे। आणि थोडक्यात हे सांगायचं म्हणजे त्यांच्या कुटुंबातील ओवी हा इमोशनल मुद्दा आहे, तर आपल्याला मात्र ती ओवी कितीही सालस निरागस साधी जरी वाटत असली ना ती त्या जानकी सारखीच ओव्हर स्मार्ट आहे, जानकीपेक्षा खूपच जास्त असेल परंतु कमी नसेल। आणि त्यामुळे माझी पूर्णपणे खात्री आहे की ओवी माझ्या सोबत असताना जे काही घडलेलं आहे ते सगळं काही ओवीच्या व्यवस्थित लक्षात असेल, कारण तिला मी शेवट जो त्रास दिलेला आहे तर तो ओवी नाही विसरू शकणार। त्यावरती आता लेडीज कॉन्स्टेबल तेथे उभेच असतात, तर आता ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे त्या लेडीज कॉन्स्टेबलला म्हणतात की हे बघा प्लीज मला यांच्याशी एकांतात बोलायचं आहे, तुम्ही जाऊ शकता। त्यावरती आता ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे मायाला प्रश्न विचारतात की हे बघ हरकत नाही, ओवीचा विषय सोड, परंतु ते तेथे असताना मात्र आता कुणाशी कशी वागली, कुणाशी काय बोलली, सगळं काही मला कळायला हवं, जे काही बाकी असेल ती सगळं काही माझी टीम सांभाळून घेईल। त्यानंतर आता इकडे ओवीला सुद्धा जानकी विचारत असते की तू तेथे असताना नक्की काय काय घडलं होतं, कोणी तेथे आले होते का काही। तेव्हा आता ओवी आठवते, ओवी आठवून मात्र सगळं काही सांगत असते, कारण माया तिच्याशी खोटं बोलत होती की तुझ्या घरी जाणं हे तुझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी रिस्की आहे,
आणि तिने ऐश्वर्या काकू आणि सारंग काका यांचं नाव घेतलं होतं. आणि त्यावेळेस त्या मायामावशीने मला हे सुद्धा सांगितले होते की मी आईकडे सेफ नाही म्हणून मात्र मला आईने मायामावशीकडे पाठवलेलं आहे असं ती मला खोटं बोलली होती. आणि ती माझी काळजी सुद्धा घेत होती. आणि जेव्हा मात्र आता मायामावशीने आईवर हल्ला केला होता आणि तेव्हापासून मात्र मला त्या मायामावशीची भीती वाटायला लागली होती. आणि जेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला मायामावशीपासून प्रोटेक्ट केलं होतं आणि त्यावेळेस मात्र तेथे एक बाई आहे ती दरवाज्यात आली होती. म्हणजे आता मायेने ज्या बाईला धमकावलेलं असतं आणि त्या बाईला आपले कपडे वगैरे घालून ओवीच्या शेजारी झोपवलेलं असतं तर त्या बाईबद्दल ओवी मात्र आता सगळ्यांना सांगत असते. आणि त्या बाईला मात्र मायामावशीने जबरदस्तीने आत ओढावून घेतलं होतं. मायामावशीने तिला धमकी दिली होती की आता शांतपणे घरामध्ये थांबायचं म्हणून. तेव्हा मात्र आता त्या बाईबद्दल जेव्हा आता ओवी सांगते तेव्हा सर्वांच्या लक्षात येते की ही बाई मायाविरुद्ध साक्ष देण्यासाठी खूप मोठी एक साक्षीदार होऊ शकते. सगळेजण विचारात पडतात. आणखी विचारते की मला एक गोष्ट सांग बरं, तू ज्या बाईबद्दल आता बोलत आहे तर त्या बाईला पोलिसांनी पकडले होते तीच ती बाई का? त्यावरती ओवी म्हणते की हो आई. तेव्हा आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये आता एक प्रकाश पडतो आणि जानकी लगेच म्हणते की हे बघा ऋषिकेश, याचाच अर्थ काय होतो की ती बाई तेथेच जवळपास कुठल्या तरी वस्तीमध्ये राहत असेल. त्यावरती मात्र ऋषिकेश विचारतो की ओवी तुला अगदी सांगता येईल का ती बाई कशी दिसत होती? तिच्याबद्दल काही आयडिया माहिती आहे का तुला? तिचं वर्णन कसं आहे ते सांग बरं. त्यावरती ओवी म्हणते की हो बाबा. आणि ओवी लगेच आता त्या बाईबद्दल सगळं काही तिचं वर्णन सांगायला सुरुवात करते. हुबेहूब तसेच वर्णन सांगते. तेव्हा आता लगेच ऋषिकेशने हे सर्व ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की याचा अर्थ असा आहे की जानकी एकदम बरोबर बोलत आहे तर, आणि ती बाई त्या वस्तीतीलच आहे. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की त्या बाईला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेलं होतं. मला तर असं वाटतं की कायदेशीर तपास करून तिला शेवटी सोडलं असेल. त्यावरती जानकी सुद्धा म्हणते की हो नक्कीच माझी पूर्ण खात्री आहे की ती बाई त्याच वस्तीमध्ये राहत असणार. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर अवंतिका म्हणते की हो जानकी वहिनी ही बाई आहे तर ती मायाच्या विरोधातील एक खूप मोठा पुरावा होऊ शकते. सौमित्र म्हणतो की दादा काही झालं तर त्या बाईला आपण शोधूयात. तर आता जानकी म्हणते की हो मी सुद्धा येते. आणि ऋषिकेश जानकी सुद्धा त्या बाईला शोधायला जायला निघतात. त्यानंतर सौमित्र ऋषिकेश आणि जानकी बरोबर त्या बाईला त्या गल्लीमध्ये शोधायला येतात. तेथे आल्यानंतर आता तेथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मात्र आता त्या बाईबद्दल ते विचारतात की नक्की ती कुठे राहते, तिचा पत्ता वगैरे. प्रत्येक जण नाही असं म्हणत असतो. त्याच वेळेस मात्र आता विचारपूस करत असताना त्याची चौकशी करत असताना मात्र आता ही जी काही बाई आहे तर ती समोरून येते आणि ती ऋषिकेश जानकी आणि सौमित्र यांना पाहते. आणि तेव्हा तिला ते पोलीस स्टेशनला पोलीस पकडून घेऊन गेले हे सगळे काही आता म्हणजे क्षण आठवतात. आणि ती बाई पुन्हा घाबरते. ती बाई मात्र तिथून लपून जात असते. जेव्हा मात्र आता इकडून आता हे जे गीतांजली सरंजामी आहे तर तिची सुद्धा आता ती सेक्रेटरी आणि काही माणसं तिची ती टीम मात्र आता ह्याच बाईला शोधत असतात. आणि ती बाई मात्र आता समोरून इकडे जेव्हा जानकी ऋषिकेश यांच्यापासून येते तर तेव्हा समोर पाहते तर तिला ही माणसं दिसतात. कारण तिला असं वाटतं की आता पोलीस सुद्धा साध्या कपड्यात येऊ शकतात. मग त्या दिवशी सुद्धा ते असेच साध्या कपड्यात आलेले होते आणि त्या मायाला पकडून ते घेऊन गेले होते. तेव्हा तर पोलिसांनी माझी चौकशी करून मला सोडलं होतं. आणि तेव्हा आता ही जी काही गीतांजलीची टीम आहे तर ती मात्र सेक्रेटरी आता त्या बाईचा फोटो दाखवत तिला अगदी शोधत येत असते. आणि ही बाई आता घाबरते की उगाच माझ्या मागे पिडा लागायला नको. आणि हे जर नक्की पोलीस असतील आणि ते मला शोधत नसतील का आणि कुणाच्या नजरेत येण्या अगोदर मात्र इथून निघालेलं बरं राहील. म्हणून जेव्हा आता मायाची टीम आहे तर ती तिथून जायला निघते तेव्हा ही बाई मात्र एका भिंतीच्या आड मात्र लपते. आणि आता ही गीतांजलीची ही टीम आहे तर ती पुढून निघून जाते. आणि ती बाई मात्र आता गुपचूप धावतच मात्र तिथून जायला निघते. आणि तोच तिचा धक्का आहे तर जानकीला लागतो. जानकी मात्र आता तिच्याकडे मागे वळून बघते आणि आता मात्र ती जानकी तिच्याकडे पाहते आणि जानकीला ती ओळखत नाही म्हणून जानकी तिला पुन्हा आता पुढे शोधायला जाते. त्यानंतर आता सौमित्र आणि ऋषिकेश मात्र एका माणसाजवळ चौकशीच त्या बाईबद्दल करत असतो. आणि तेवढ्यात जवळून ती घाईघाईने ती जाते तर ऋषिकेशचं लक्ष जातं. ऋषिकेश म्हणतो की ही तीच बाई आहे. आणि तो जानकीला आवाज देतो. तेव्हा ती बाईला खूप ती घाबरलेली असते. तिला घाम फुटलेला असतो आणि ती अगदी तरातरा जात असते. तेवढ्यात तिच्या मागून ऋषिकेश आणि सौमित्र येतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ताई हे बघा ऐका, ताई ऐका ना. तेव्हा ती बाई काही ऐकायला तयारच नसते आणि ती तिथून धावतच पळून जात असते. आणि तेवढ्यात तिच्या समोरून आता जानकी येते. जानकीला बघून मात्र ती बाई स्तब्ध होते कारण जानकीने तिला अडवलेलं असतं. तेव्हा ती मागून ओळून पुन्हा जाणार तोच लगेच सौमित्र आणि ऋषिकेश तिला आडवे होतात. आणि त्याच वेळेस ती बाई खूप घाबरते. ती बाई आता ह्यांच्या चेहऱ्याकडे बघते आणि म्हणते की तुम्ही का माझ्या मागे लागलात, तुम्ही नक्की आहात तरी कोण, खरंच मला सोडा. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ताई माफ करा, ते मात्र आम्ही तुम्हाला अडवलं ते घाबरण्यासाठी नाही, खरं तर ताई आम्हाला तुमची मदत हवी आहे यासाठी आम्ही तुम्हाला अडवलं. त्यावरती ती बाई म्हणते की कसली मदत आणि काय, मी कधीच कोणाची मदत आता नाही करू शकत, मला जाऊन दे म्हणून ती खूप घाबरते आणि जायला निघते. त्यावरती जानकी म्हणते की ताई हे बघा असं बोलू नका, कारण सगळ्यात जास्त मात्र आम्हाला तुमच्या मदत
मदतीची गरज आहे हो. आणि तुम्हाला आठवतं का एका बाईने मात्र तुम्हाला एका खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं. त्या खोलीच्या बाहेर तुम्ही गेला होता तेव्हा मात्र तिने दारातून आतमध्ये ओढलं होतं आणि तुमच्या गळ्याला सुरा लावलेला होता. तेव्हा त्या बाईला ते सर्व आठवते आणि ती विचारते की त्याचं काय आता. जानकी मात्र रडत म्हणते की तेथे मात्र माझी मुलगी 10 वर्षाची ओवी तिला किडनॅप करून ठेवलं होतं. त्यावरती ती बाई म्हणते की हो मला आठवले, ते सगळं काही आठवले, पण मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते की मी तुमच्या मुलीला काही केलेलं नाही म्हणून. मी नक्कीच मला पकडायला आले असताना आलात का तुम्ही मला पकडायला. तेव्हा ती बाई घाबरलेलीच असते. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हे बघा ताई, आम्हाला माहिती आहे की तुम्ही काही केलेलं नाही, आम्ही तुम्हाला इथे पकडण्यासाठी नाही आलो, त्यामुळे तुम्ही प्लीज घाबरू नका. आम्ही मात्र तुमची हेल्प मागायला आलो की आमच्या मुलीसाठी, आमच्या मुलीला न्याय मिळावा यासाठी मात्र आम्ही इथे आलो. आणि हे बघा ताई, आम्ही खरंच खूप मोठ्या संकटात अडकलो आणि या सगळ्यातून तुम्हीच आम्हाला बाहेर काढू शकता. त्यावरती ती बाई घाबरतच बोलते आणि विचारते की म्हणजे त्या सगळ्याशी माझा काय संबंध आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की संबंध आहे, कारण उद्या कोर्टामध्ये येऊन तुम्ही त्या मायेच्या विरोधात साक्ष द्यायची आहे. तर जर ताई तुम्ही साक्ष दिली तर माझ्या मुलीला किडनॅप करणाऱ्या त्या मायेला मात्र खूपच मोठी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे मी तुमच्यासमोर हात जोडतो की प्लीज, म्हणून तो तिला विनवणी करतो. तेव्हा ती बाई घाबरलेली असते. ती म्हणते की नको नको, ती बाई खूप डेंजर होती आणि जर मात्र मी तिच्या विरोधात येऊन आता सगळ्यांच्या समोर बोलले तर ती बाई मला सोडणार आहेस का. त्यामुळे हे बघा मला भीती वाटते, मी खरंच कोणाची मदत नाही करू शकत. म्हणून ती जायला निघते. तर जानकी हे म्हणते की हे बघा ताई, मी तुमच्यासमोर हात जोडते, प्लीज तुम्ही असं करू नका, आमची प्लीज मदत करा. जानकी तिच्यासमोर हात जोडून उभी असते आणि म्हणते की हे बघा हात तर जोडतेस, पण हवं तर मी तुमच्या पाया सुद्धा पडते. आणि हे बघा ताई, त्या मायेने मात्र माझ्या मुलीला खूप त्रास दिलेला आहे हो. माझी एवढीशी लहान मुलगी आहे आणि ती खरंच खूप घाबरलेली होती. जानकीच्या डोळ्यात पाणी असतं आणि त्या मायेने मात्र तिला किडनॅप केलं होतं, डांबून ठेवलं होतं. आणि एवढंच नाही तर मला सुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मायेने मात्र आता एका मायलेकीची ताटातूट केली होती, एका मुलीला मात्र तिच्या आईपासून तोडलं होतं. आणि हे बघा ताई, तुम्हाला सुद्धा मूळबाळ असेलच ना. त्यावरती मात्र आता ती बाई शांतपणे ऐकून घेत असते आणि जानकीची आता जी काही ही व्याकुळतेची भावना आहे तर तिच्या ममतेपर्यंत पोहोचते. जेव्हा जानकी म्हणते की ताई तुम्हाला सुद्धा मूलबाळ असेल, मग तशीच माझी आता ही ओवी आहे. तर आई म्हणून तुम्ही आज विचार करा की त्या मुलीवर आता काय परिणाम झाला असेल या सगळ्याचा. जानकी आता खूप रडतच त्या बाईला समजावत असते. तेव्हा जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि परत त्या बाईला रिक्वेस्ट करते की हे बघा ताई, आम्हाला फक्त तुमची एकच अशी मदत हवी आहे. माझ्या मुलीसाठी तिला न्याय मिळावा म्हणून मी तुमच्या समोर भीक मागते, पण प्लीज तुम्ही असं काही म्हणजे करू नका, प्लीज आमची मदत करा. तुमच्या एका मदतीची आमच्यासाठी गरज आहे. तेव्हा ती बाई आता विचारतच पडलेली असते. तेव्हा त्या बाईच्या पोटात तुटते. ती बाई म्हणते की खरंच ताई, एक आई मात्र जी काही आपल्या मुलासाठी इतकी भीक मागते तर एका दुसऱ्या आईच्या पोटात ते तुटत असतं. ती खरंच हे सर्व नाही सहन करू शकत. कारण तुम्ही काही काळजी करू नका, ती बाई आहे ना तुमच्या घराकडे आणि तुमच्या पोरीकडे अगदी वाकड्या नजरेने म्हणजे बघण्याची सुद्धा हिंमत नाही करू शकणार. आणि मात्र मी तुमच्या मुलीसाठी कोर्टामध्ये येईल. तेव्हा ती बाई तयार होते. तेव्हा सौमित्र आणि ऋषिकेश जानकी यांना फारसा आनंद होतो. तेव्हा आता जानकी लगेच आता तिचे आभार मानते, हात जोडते आणि म्हणते की खरंच थँक्यू ताई, आज मी तुमचे उपकार कधीच विसरू शकत नाही आणि मी तुम्हाला शब्द देते की मी तुम्हाला म्हणजे काही होऊन देणार नाही, म्हणून तुमची सगळी काही जबाबदारी माझ्यावर असेल आणि काहीच नाही मी तुम्हाला होऊन देणार. तेव्हा ती बाई म्हणते की अहो हे बघा, तेवढं तर माणूस ओळखता येतं, तुम्ही फक्त मला सांगायचं की तुम्ही तिकडे येऊन काय करायचं आहे. तर जानकी म्हणते की हो सांगते, सगळं काही तुम्हाला व्यवस्थित सांगते. तेव्हा कोर्टामध्ये आल्यानंतर काय करायचं आहे हे सगळं काही मात्र आता जानकी त्या बाईला समजावते आणि ती बाई सुद्धा आता ओवीसाठी आणि या जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र यांच्यासाठी मात्र आता मायाच्या विरोधात कोर्टात साक्ष द्यायला तयार झालेली असते आणि तिला नक्की कोर्टामध्ये आल्यानंतर कसं काय करायचं आहे हे सगळं काही जानकी आता अगोदरच सांगून ठेवते. तेव्हा ती बाई सुद्धा तयार होते आणि चालतंय असं म्हणते. तर जानकीला आणि ऋषिकेशला, सौमित्रला फारसा आनंद होतो आणि आता शेवटी हा भाग येथे संपतो. त्यानंतर मात्र आता कोर्टामध्ये पुन्हा केस ही हजर झालेली असते. केस सुरुवात झाल्यानंतर ॲडव्होकेट अवंतिका म्हणते की मी कोर्टामध्ये मात्र आता पुष्पा कडू यांना बोलवण्यासाठी म्हणजे मागणी करते, रिक्वेस्ट करते. आता पुष्पा कडू आहे तर तिला कोर्टामध्ये हजर केलं जातं. अवंतिका मात्र सगळ्यांच्या समोर आता पुष्पा कडू हिला विचारते की हे बघा पुष्पा कडू, सुमन नगर वस्तीमध्ये जेव्हा ओवी रणदिवे यांना किडनॅप करून ठेवलं होतं त्या रूम मध्ये मात्र ह्या माया कुलकर्णीच होत्या ना. त्यावरती
आता ह्या बाईची साक्ष बदललेली असते आणि ती बाई आता स्पष्ट नाही असं म्हणते आणि आता मात्र ही पुष्पा आहे तर ती सुद्धा खोटं बोलते की यांनी काही केलेलं नाही आणि ही माया आहे तर ती देव माणूस आहे, ही बाई खरंच खूप देव माणूस आहे. तेव्हा जानकी म्हणते की हे सर्व खोटं आहे तर आणि जानकी मात्र विटनेस बॉक्समध्ये येते आणि म्हणते की जज साहेब हे बघा हे सगळं काही खोटं आहे आणि ह्या मायाला असं वाटत असतं की सगळ्यांच्या मात्र ही 2 पाऊल पुढे आहे तर हा तिचा केवळ आणि केवळ गैरसमज आहे आणि मी ते सगळं नाही होऊन देणार आणि माझ्याकडे मात्र आता एक असा पुरावा आहे, सबळ पुरावा आणि सगळ्यात अगदी महत्त्वाचा साक्षीदार. आता ही पुष्पा कडू आहे, ती जरी खोटं बोलत असेल कारण तिला मायाने काहीतरी धमकावलेलं असेल, मग आता ह्या केसचा जो काही आता सर्वात महत्त्वाचा साक्षीदार आहे तर तो माझ्याकडे आहे. जानकी मात्र आता ह्या मायाकडे रागाने पाहत असते आणि ॲडव्होकेट गीतांजली सुद्धा आता अगदी तिला सुद्धा धक्का बसतो की नक्की जानकीने असा कोणता साक्षीदार आणलेला आहे, कारण ह्या पुष्पा कडूला तर मात्र आता ह्या मायांनी त्यांनी विकत घेतलेलं असतं, तिला मारण्याची धमकी दिलेली असते आणि आज मात्र कोर्टामध्ये जानकीने असं काहीतरी पुरावा सादर करण्याचा ठरवलेला असतो की त्यामुळे मात्र आता माया आणि हे सगळे गीतांजली आहे तर त्या सगळ्यांचे होश उडतात. नक्की असं काय असेल की आता हिने सर्व केलेलं असेल. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.